नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 ऑगस्ट 2025 आणि पाहू शकता हे तांबडा आभाळ झालेले बघा. हे आता आमच्या शेतामध्ये आणि बघा हे मी म्हणतो ना, यापुढे पाऊस कोणाला विचारायचं नाही. पावसाळ्यामध्ये काय होतं, असं तांबडा आभाळ झालं की आपण म्हणायचं 72 घंट्यात किंवा 3 दिवसात पाऊस येणार. आणि हे जे आभाळ झालेले हे मी फोटो काढलेला आहे इथं, आणि तुम्हाला ना ह्या 3 दिवसामध्ये इथं पाऊस पडलेला दाखवतो तुम्हाला. म्हणजे असं तांबडा आभाळ झाला की बिलकुल 3 दिवसात पाऊस येतो. पाहू शकता ही आमच्या इकडं ही असं तांबडा आभाळ महाराष्ट्रामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी असं तांबडा आभाळ झाले ना, त्या ठिकाणी बिलकुल 3 दिवसात 72 तास त्या ठिकाणी पाऊस येणार म्हणून हे अंदाज लक्षात येतात. एक अंदाज सांगतो की आज आहे 5 ऑगस्ट, 5, 6, 7 दररोज काय होणार, पाऊस थोडा वाढत जाणार आहे. म्हणजे तो काय होणार आहे, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा, इकडं अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा जिल्हा, आणि त्याच्यानंतर जळगाव, नंदुरबार, धुळे, नंदुरबार म्हणजे सांगायचं नाशिक, आणि तिकडं कोपरगाव, शिर्डी ह्या भागामध्ये तिकडे देखील म्हणजे आता 9, 10, 11च्या दरम्यान पाऊस येणार आहे. पण त्याच्यानंतर 13 ते 18चा पाऊस मात्र राज्यात मोठा पडणार म्हणून हे अंदाज लक्षात येतात. म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे 8 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगलं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. ह्या 3 दिवसात आज देखील 5 आहे, 5, 6 आणि 7च्या दरम्यान देखील राज्यात दररोज थोडा भागात पाऊस वाढत जाणार आहे. पण 8 ते 18 ऑगस्ट म्हणजे 8 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 13 ते 18चा जे पाऊस पडेल ते मागे जसा पाऊस पडला म्हणजे उडे नाले वाढलेला तसा पाऊस 13च्या नंतर ते येणार आहे म्हणून हे अंदाज 14 ते 18चा ही लक्षात यायचा. पण तरी पण आता उद्याच्याला 8 ऑगस्ट पासून ते 18 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात परत चांगला म्हणजे पिकाला असं जीवदान भेटणारा पाऊस सुरू होणार म्हणून हा अंदाज लक्षात आहे. आणि पाहू शकता हे माझं गाव आहे, हे कापूस आहे, आणि हे बघा हे तांबडा आभाळ झालेलं आहे. हे आमचं 150-200 वर्षापूर्वीचं वडाचं झाड. आणि हे आता जिकडे तांबडा आभाळ झालाय ना तर तिकडे सांगतो कोणता जिल्हा आहे, तिकडे लातूर जिल्हा आहे, इकडे बीड जिल्हा आहे, इकडे जालना जिल्हा आहे, आणि इकडून देखील झालं होतं. म्हणजे इकडे हिंगोली आहे, आणि इकडून काय झालं बुलढाणा, इकडून आमचा परभणीचा जिल्हा आहे. तर ह्या सगळ्या बाजूने आज तांबडा आभाळ झालाय. म्हणजे बघा 72 तासात म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, इकडे वाशिम जिल्हा, या भागामध्ये बघा ह्या जिथं तांबडा आभाळ तिथं 3 तास म्हणजे 3 दिवसात पाऊस येते की नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि हे पाहू शकता हे आमच्या इथून हे कापसामधून हे अंदाज दिलेला आहे. आणि हे बघा तांबडा आभाळ आहे. तर इकडे जरा जास्त झाले बघा, बीड जिल्ह्याकडे जास्त झालंय, लातूर जिल्ह्याकडे जरा जास्त झालंय. तर तिकडे बघा ह्या 72 तासामध्ये ह्या 3 दिवसात म्हणजे आजपासून कम्प्लीट 3 दिवसामध्ये तिकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज निसर्ग सांगते म्हणून हे सांगत आहे.